नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अहिल्यानगर आता डिफेन्स सेक्टरचं हब झालंय। 300 किलोमीटर मारा करणारं क्षेपणास्त्र तयार होणार। डिफेन्स क्षेत्रात आज आपण निर्यात करायला लागलोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांची खतखत बाहेर पडते। नेपाळ किंवा बांगलादेश सारखी परिस्थिती येथे होईल असं वाटत नाही, मात्र तरुण वेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करतील। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। मंत्री आदिती तटकरेंचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलणं, बदल्यांचं रॅकेट चालवल्याचे गंभीर आरोप। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त करत सरकारवर टीका। भीमाशंकर मंदिरातील विकास कामं अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज जिल्हा प्रशासनाकडून मंदिर परिसराची पाहणी। 31 मे पर्यंत बंद असलेलं मंदिर 1 जून पासून भाविकांसाठी खुलं होणार का? शिवभक्तांचं लक्ष। वृद्ध आई वडिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत स्वमालकीच्या घरातून बाहेर काढणाऱ्या मुलाच्या विरोधात होणार कारवाई। गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित मुलाला 15 दिवसांमध्ये घर खाली करण्याचे आदेश। नीट पेपर फुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं CBI तपासात स्पष्ट। संबंधित प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउट काढून वापरले। मध्यरात्री विशेष न्यायालयाकडून 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड। बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी पुणे ते नागपूर महामार्ग रोखला। शेतीसाठी इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी। शिरूर तालुक्यातील शिंदोडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळले। शेतात ट्रान्सफॉर्मर कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अकोला जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात सहकार विभागाकडून 10 ठिकाणी छापेमारी। कारवाईत कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, खरेदी खत आणि पासबुक यांसारखी अनेक कागदपत्र जप्त। धुळ्यातील साक्री तालुक्यातील वालवे गावात एका कंपनीची तार अंगावर पडून 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। या घटनेमुळे वालवा गावासह परिसरात हळहळ व्यक्त। यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्याची माहिती। कत्तलीसाठी बांधलेल्या 12 गोवंशांची नागपुरातील 5 पावली पोलिसांकडून सुटका। या प्रकरणी मोहम्मद कुरेशी नावाच्या व्यक्तीला अटक। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।